नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या PYQ सिरीजच्या व्हिडिओजमध्ये। मित्रांनो, आपण आज जो बघतोय तो आहे पार्ट 7 आणि कदाचित हा आजचा आपला लास्ट पार्ट असणार आहे या पर्टिक्युलर व्हिडिओ सिरीजचा, म्हणजेच ADTP PYQs 2013 चा हा लास्ट पार्ट असेल आणि यानंतर आपण चालू करणार आहोत ADTP चे जे काही PYQs आहेत 2022 च्या पेपरचे। त्यामुळे पुन्हा अजून एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो, जे ॲस्पायरंट स्टुडंट्स खरंच 2024-25 साठी प्रिपेअर करत आहे त्यांनी कोणत्याही PYQsला मिस करू नका, किंवा जे PYQs आत्तापर्यंत ATP असू दे, ADTP असू दे किंवा TPचे असू दे, जे आत्तापर्यंत झालेले आहेत ते सर्व करून घ्या, कारण या सर्व गोष्टीचा तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये फायदा 100% होणार आहे, हे लक्षात घ्या। यामध्येच मित्रांनो लक्षात ठेवा, आजचा जो आपण पार्ट बघणार आहोत तो आहे आपला, म्हणजेच क्वेश्चन आहे आपला 86 नंबर, जो की बेल्टिंग मेथडवर बघायला मिळेल। यामध्ये काय म्हटलंय, बेल्टिंग मेथड ऑफ व्हॅल्युएशन इज जनरली प्रॅक्टिस्ड वेन। आता तुम्हाला सगळ्यांना बेल्टिंग मेथड बद्दल ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे, किंवा बेल्टिंग मेथड कशी आहे, काय आहे, किंवा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपण यूज करतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या सिलेबसमध्ये आणि काही या आधीच्या फ्री व्हिडिओज मध्ये सुद्धा दाखवलेल्या आहेतच। क्लियर? तर बघा ऑप्शन्स काय काय दिले। द बिल्डिंग इज ऑफ अ पब्लिक यूज, इट इज नॉट सेलेबल इन द मार्केट, बिल्कुल नाही। द प्लॉट साइज इज बिग अँड हॅज अ लेस अ फ्रंटेज अँड मोर डेप्थ, म्हणजेच काय फ्रंटेज फार कमी आहे आणि डेप्थ फार खूप मोठी आहे, अशा केसमध्ये आपण काय करतो, बेल्टिंग मेथड ही यूज करत असतो किंवा बेल्टिंग मेथड आपण वापरतो। त्यामुळे ऑप्शन 2 हा करेक्ट वाटतो इथे मला, म्हणून ऑप्शन 2 मी करेक्ट मानून चालतोय। क्लियर? म्हणजे 86 ला ऑप्शन 2 करेक्ट आहे। त्यानंतर 87 काय सांगतो, बेस्ट मेथड सुटेड टू व्हॅल्युएशन ऑफ अ चर्च, चर्चच्या व्हॅल्युएशनच्या संदर्भातली जी काही कंडिशन त्यांनी तिथे विचारली आहे त्याबद्दलचा हा क्वेश्चन आहे। बेस्ट मेथड सुटेड टू द व्हॅल्युएशन फॉर अ चर्च विच इज स्पेशलाइज्ड प्रॉपर्टी विल बी डेव्हलपमेंट मेथड, इन्कम कॅपिटलायझेशन मेथड, कॉन्ट्रॅक्टर्स मेथड, ऑल ऑफ द अबव। डेव्हलप मेथड म्हणजे कोणती मेथड, जी की तुमच्या फ्युचर व्हॅल्यू संदर्भात सांगितल्या जाते, ज्याला आपण रेसिड्युअल मेथड सुद्धा बोलतो, येस ऑर नो, जी की पोटेन्शियल व्हॅल्यू तुम्हाला तयार करून दाखवते। इन्कम कॅपिटलायझेशन मेथड ही चर्चच्या संदर्भात नाही आहे, कारण चर्च ही असंच प्लेस आहे जी विकल्या जाऊ शकत नाही किंवा कोणाला ट्रान्सफर केल्या जाऊ शकत नाही, कोणाच्या मालकी हक्काचं नसू शकते। त्यामुळे अशा पर्टिक्युलर व्हॅल्युएशनच्या पर्पजसाठी आपण कॉन्ट्रॅक्टर्स मेथड किंवा कॉस्ट मेथड वापरत असतो। म्हणून काय, यासाठी कॉन्ट्रॅक्टर मेथड ही करेक्ट ऑप्शन मला वाटतंय, कारण चर्च हे असं एक एक्झाम्पल आहे जे की सेल होऊ शकत नाही, कुणी बाय करू शकत नाही, किंवा त्याचं कोणत्याही केसमध्ये त्याचं ट्रान्झॅक्शन करू शकत नाही। म्हणून काय, तर या पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी ऑप्शन 3 जो की कॉन्ट्रॅक्टर मेथड आहे हा करेक्ट आहे। म्हणून कॉन्ट्रॅक्टर्स मेथड मध्ये काय, हे फक्त एका पर्टिक्युलर कंडिशनच्या व्हॅल्युएशन पर्पज साठी यूज केलं जातं, त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं ट्रान्झॅक्शन केलं जाऊ शकत नाही। म्हणून मित्रांनो 87 ला ऑप्शन 3 हा काय आहे, करेक्ट आहे, लक्षात ठेवायचे। 88 काय बोलतो, इफ द रेट ऑफ इंटरेस्ट इज 10% पर annum, फ्युचर व्हॅल्यू ऑफ ₹100 इन्व्हेस्टेड ॲट अ प्रेझेंट 2 years। ओके, सो आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, आपल्याला पाहिजे फ्युचर व्हॅल्यू, काय पाहिजे, फ्युचर व्हॅल्यू, बरोबर। आता जर का मी डायरेक्ट काढायचा प्रयत्न केलं तर 100 चे 10% 2 वर्षासाठी 120 रुपये होतात, बरोबर। 100 चे 10% 10 रुपये आणि 2 वर्षासाठी 120, मग मी हे ऑप्शन घेऊ शकतो 120, पण कदाचित चुकू शकते, कारण काय की एकदा एवढ्या परफेक्ट व्हॅल्यू त्यांनी दिलेले आहे की आपल्याला हे एक्झॅक्ट आन्सर काढावं लागेल, ज्यासाठी जो फॉर्म्युला आहे, फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल्स टू प्रेझेंट व्हॅल्यू 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट रेस्ट टू द पॉवर नंबर ऑफ इयर्स। हा आपला फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, ज्यामध्ये प्रेझेंट जे आहे ते 100 रुपीज आहे, 1 प्लस आय इज द रेट ऑफ इंटरेस्ट, 10% आहे म्हणून मी 0.1 घेतो आणि 2 वर्षासाठी आहे, म्हणजेच काय 101.1 होईल हा, आणि तुम्हालाही माहित आहे की 1.1 म्हणजेच 100 इंटू 1.21, 11चा स्क्वेअर 121 होतो।
सो 1.21 म्हणजेच हे काय झालं 121 रुपीज हे आन्सर करेक्ट येणार आहे या पर्टिक्युलर 88 साठी. म्हणजेच ऑप्शन 2 जो आहे मित्रांनो हा करेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट आहे. आणि जर का तुम्ही अशा डिरेक्टली जर गेलेत कदाचित तर जर का हे ऑप्शन नसतं तर तुम्ही अप्रॉक्सिमेट 121 जवळ जाऊन पोहोचले असते, किंवा जेव्हा क्लोजेस्ट असा काही एखादा वर्ड वापरतो तेव्हा अशा पद्धतीने केलं तर बेटर आहे. पण जेव्हा एक्झॅक्ट आन्सर दिले आहे 120 पण आहे, 21 पण आहे, 22 पण आहे, एवढे सिमिलर जवळपासचे आन्सर दिले आहे, त्यावेळेला तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर तिथे काढावं लागेल. त्यामध्ये कुठेही तुम्हाला चेंजेस करून चालणार नाही. क्लिअर. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 89 नंबरचा. इन केस ऑफ लीज होल्ड प्रॉपर्टी द व्हॅल्यू ऑफ लीज इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी इज. 89 नंबरचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो काय सांगतोय, इन केस ऑफ लीज होल्ड प्रॉपर्टी द व्हॅल्यू ऑफ लीज इज इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी. ही काय असते मित्रांनो बघा, ऑप्शन काय दिलाय, मॅक्झिमम ॲट द बिगिनिंग ऑफ लीज पिरियड, मिनिमम ॲट द बिगिनिंग ऑफ लीज पिरियड, रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द आउट ऑफ पिरियड, मॅक्झिमम ॲट द एंड ऑफ द लीज पिरियड. लक्षात घ्या, ज्या वेळेला लीजहोल्ड प्रॉपर्टी असते तर त्यावेळेला व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ऑफ द लीजेस इंटरेस्ट जो काही असतो तो सुरुवातीच्या पिरियडमध्ये हा जास्त असतो. त्यामुळे जे काही इथे ऑप्शन्स दिले आहेत त्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की सुरुवातीचा जो काही पिरियड आहे त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट बघायला मिळेल. त्यामुळे जे काही करेक्ट ऑप्शन आहे ते आहे मित्रांनो मॅक्झिमम ॲट द बिगिनिंग ऑफ द लीज पिरियड. म्हणजे सुरुवातीच्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये अशा केसमध्ये जो काही प्रॉपर्टीचा रेट ऑफ इंटरेस्ट हा मॅक्झिमम बघायला मिळत असतो. क्लिअर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 90 काय सांगतोय, द डेव्हलपमेंट मेथड ऑफ व्हॅल्युएशन इज कॉल्ड ॲज. बघा आत्ताच मी कुठेतरी बोलताना बोलून गेलो होतो की डेव्हलपमेंट मेथड काय आहे. बरोबर. ही डेव्हलपमेंट मेथड काय आहे की डेव्हलपमेंट मेथड काय करतो की फ्युचर डेव्हलपमेंट व्हॅल्यू काढून दाखवतो. ओके. फ्युचर डेव्हलपमेंट व्हॅल्यू ऑफ अ प्रॉपर्टी जी की मॅक्झिमम पोटेन्शियल किती रिटर्न करेल त्या संदर्भात अशा पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट मेथड ही उपयोगी पडते. सिमिलरली डेव्हलपमेंट मेथड सारखीच एक रेसिड्युअल मेथड जी आहे किंवा दोन्ही एकच आहे ज्या की तुम्हाला फ्युचर कंडिशन बद्दल व्हॅल्यू काढून देतात. म्हणजेच या पर्टिक्युलर केसमध्ये रेसिड्युअल मेथड किंवा या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये रेसिड्युअल मेथड हा एक परफेक्ट ऑप्शन आहे. प्रॉफिट मेथड तर नाहीच आहे, बेल्टिंग पण इथे लागू होणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजेच काय बिलकुल नाही, कारण की इथे एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये प्रॉपर्टीचं इन फ्युचर डेव्हलपमेंट किती होऊ शकते किंवा मॅक्झिमम पोटेन्शियल रिटर्न त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टी कडून किती मिळू शकते हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय यूज करतो, रेसिड्युअल मेथड ही यूज करत असतो. क्लिअर. त्यामुळे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. नेक्स्ट 91 इंडिकेटर ऑफ एस्टिमेटेड रेंटल व्हॅल्यू ऑफ अ प्रॉपर्टी विच एक्सप्रेसेस द रेशियो बिटवीन द ग्रॉस शेड्यूल इन्कम अँड इट्स प्राइस इज कॉल्ड ॲज. बघा हा थोडा अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. मी आधी बोललो होतो की जे खरंच इमानदारीने आणि खूप प्रॉपर पद्धतीने प्रॉपर फोकसने स्टडी करत आहे आणि ज्यांना ही पोस्ट काढायची आहे त्यांनी अशा पद्धतीच्या क्वेश्चन्सला मिस करू नका. कारण काय की अशा पद्धतीचे क्वेश्चन कदाचित जर का येणाऱ्या पेपरमध्ये आले तर तुमची विकेट पडायला नको, त्यामध्ये तुम्हाला फुल मार्क्स मिळायला पाहिजे, त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून मित्रांनो इंडिकेटर्स ऑफ एस्टिमेटेड रेंटल व्हॅल्यू ऑफ अ प्रॉपर्टी विच एक्सप्रेस द रेशियो बिटवीन द ग्रॉस शेड्यूल आणि इन्कम यासाठी एक फॉर्म्युला आहे जो की ग्रॉस रेंट मल्टिप्लायर किंवा याला GRM पण म्हणतात मित्रांनो. मी डायरेक्ट सांगतो याचा आन्सर. ओके. यालाच काय म्हणतात, GRM सुद्धा म्हणतात. नॉर्मली या GRM चा फॉर्म्युला काय आहे लक्षात घ्या, किंवा GRM च्या केसमध्ये काय असतो की प्रॉपर्टी प्राइस, जी काही प्रॉपर्टी आहे तिची प्राइस विच इज डिवाइडेड बाय ग्रॉस शेड्यूल इन्कम. ओके. सो लेट्स सी GRM म्हणजेच काय, प्रॉपर्टी प्राइस डिवाइडेड बाय ग्रॉस शेड्यूल इन्कम. यामध्ये GRM म्हणजेच काय,
की जे काही इंडिकेटर ऑफ एस्टिमेटेड रेंटल व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी जे काही एक्सप्रेस केले जाईल या दोन रेशिओमध्ये प्रॉपर्टी प्राइस आणि ग्रॉस शेड्यूल्ड इन्कमच्या बेसिसवर त्यालाच बोलतात ग्रॉस रेंट मल्टिप्लायर. आणि हा क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला GRMचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. येणाऱ्या जर का एक्झाममध्ये अशा टाईपचा क्वेश्चन आला तर तुम्हाला याचा आन्सर इझिली करता यायला हवं. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 92. Which of the following in respect of rented property are considered as a landlord's outgoing? बघा लँडलॉर्ड्स आउटगोईंग काय सांगतो. ग्रॉस इन्कम मधनं जे काही आउटगोईंग जातात आणि त्यानंतर जो काही नेट इन्कम उरतो, ओके, किंवा नेट इन्कम फाइंड आउट करण्यासाठी जे काही आउटगोईंग्स अजून केले जातात, जसं की रिपेअरिंग आहे, मेंटेनन्स आहे, इन्शुरन्स आहे, रेट्स आहे, टॅक्स आहे, रेंट असतील, अशा पद्धतीचे जे काही आउटगोईंग्स आहेत, ते फाइंड आउट करून देतील तुम्हाला नेट इन्कम. म्हणजे ग्रॉस इन्कम मायनस नेट इन्कम, ग्रॉस इन्कम मायनस आउटगोईंग इज इक्वल्स टू नेट इन्कम. म्हणजेच रिपेअर करणं म्हणजे आउटगोईंग झालं, इन्शुरन्स आउटगोईंग आहे, रेट्स किंवा टॅक्सेस किंवा रेंट्स, ऑल दीज आर द आउटगोईंग्स फ्रॉम द लँडलॉर्ड्स ग्रॉस इन्कम. क्लिअर. सो हे चारही तुम्हाला आपल्या पर्टिक्युलर आउटगोईंग्स मध्ये बघायला मिळेल. त्यामुळे ऑप्शन 4 हा करेक्ट येईल क्वेश्चन नंबर 92 साठी. ओके. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 93. द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेंटल व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी आर. बघा नॉर्मली रेंटल व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टीसाठी स्क्रीनवर दिसणारे सगळेच फॅक्टर अफेक्टेड करतील. लोकेशन ऑब्व्हियसली रेंटल व्हॅल्यू म्हणजे प्रॉपर्टीसाठी अफेक्ट करणार. जर का कोर ऑफ सिटीमध्ये असेल तर वेगळं तुम्हाला बघायला मिळेल, आणि जर का एंड पॉइंटला जर असेल तर तुम्हाला वेगळं बघायला मिळेल. एज ऑल्सो डिपेंड अपॉन किंवा एज फॅक्टर सुद्धा हा रेंटल व्हॅल्यू प्रॉपर्टीजवर डिपेंड करतो किंवा डिरेक्टली अफेक्ट करतो. आता सुरुवातीचं कन्स्ट्रक्शन आहे किंवा प्रॉपर्टीची जर का जे काही ड्युरेशन आहे हे कमी असेल तर कदाचित ती व्हॅल्यू वेगळी बघायला मिळेल, जास्त आहे तर तुम्हाला ती कदाचित व्हॅल्यू वेगळी बघायला मिळेल. फ्लोर, नंबर ऑफ फ्लोर, जसं की खाली आहे, वर आहे, फर्स्ट फ्लोर, थर्ड फ्लोर, फिफ्थ फ्लोर, 10 फ्लोर, 15 फ्लोर, डिपेंड करतं फ्लोर वाईज सुद्धा. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी अफेक्ट करतील डिरेक्टली रेंटल व्हॅल्यूवर. म्हणून ऑल ऑफ दी अबो हा करेक्ट ऑप्शन आहे आणि हा 93 साठी ऑप्शन 4 हा करेक्ट येणार. क्लिअर. 94 मध्ये बघूया काय म्हणतात. द सम which needs to be invested at the present time at a given rate of interest in order to accumulate ₹1 by the end of given period of time is termed as. अशा पर्टिक्युलर केसमध्ये लक्षात घ्या, तुम्हाला इथे म्हणजे अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत किंवा स्पेशली ॲन्युअल सिंकिंग फंड मध्ये आणि प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 मध्ये भरपूरदा, कारण की आउटगोईंग्स ऑफ फंड हा बिलकुल नाही आहे आणि रिन्युमरेशन ऑफ फंड पण नाही आहे. बरेच विद्यार्थी या दोन पर्टिक्युलर केसमध्ये कन्फ्यूज होतात. ॲन्युअल सिंकिंग फंड म्हणजेच काय, प्रत्येक वर्षाच्या शेवटी जो काही इन्व्हेस्टमेंट असेल आपण त्याला ॲन्युअल सिंकिंग फंड म्हणतो, बरोबर आहे. किंवा जी काही इन्व्हेस्टमेंट केली जाते ॲट द एंड ऑफ इयर्स, म्हणजे जी काही आपली ओरिजिनल व्हॅल्यू किंवा प्रिन्सिपल अमाऊंट मिळवण्यासाठी ॲट द एंड ऑफ युटिलिटी, त्याला आपण काय म्हणतो ॲन्युअल सिंकिंग फंड. पण जो की अक्युमुलेट केला जातो ₹1 म्हणजेच काय, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 फाइंड आउट करण्यासाठी, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ₹1 फाइंड आउट करण्यासाठी. यालाच आपण प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर सुद्धा म्हणत असतो. यालाच आपण काय म्हणतो, प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर सुद्धा बोलतो. क्लिअर. सो ऑप्शन 1 हा करेक्ट येणार मित्रांनो क्वेश्चन नंबर 94 साठी. क्लिअर. सो क्वेश्चन नंबर 94 साठी ऑप्शन नंबर 1 असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 95 काय सांगतो, अ परचेसर मे व्ह्यू प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन फ्रॉम द पोझिशन ऑफ. बघा काय सांगताय, अ परचेसर्स मे व्ह्यू प्रॉपर्टी transaction from the position of social and commercial benefits if he or she prefers to use it.
annual return from the investment made, selling at a higher price at a later date. बघा, मी जर का एक पर्चेसर आहे तर मी प्रॉपर्टी अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने घेणार किंवा अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने बघणार की जेणेकरून मला तिथनं प्रॉफिट मिळायला पाहिजे किंवा त्याचं बेनिफिट बेटर असायला पाहिजे. ऑब्व्हियसली सोशल अँड कमर्शियल बेनिफिट मी बघणारच. त्यानंतर ॲन्युअल रिटर्न जे आहे, मी काय कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याच्यापासून जे ॲन्युअल रिटर्न्स मला मिळतील ते मॅक्झिमम असायला पाहिजे किंवा मॅक्झिमम प्रॉफिटवर डिपेंड असायला पाहिजे, मी हे पण बघणारच आहोत. त्यानंतर सेलिंग ॲट अ हायर रेट. ऑब्व्हियसली कोणालाही सेलिंग हायर रेटलाच विकायला आवडेल, त्यामुळे एखादी प्रॉपर्टी मॅक्झिमम रेटला जात असेल तो त्याचा फायदाच आहे. म्हणजे पर्चेसर एखादी प्रॉपर्टी घेताना किंवा त्याच्या संदर्भात ट्रान्झॅक्शन करताना ह्या सगळ्या गोष्टी बघेल. म्हणून ऑप्शन ऑल ऑफ दी अबो हे करेक्ट येणार क्वेश्चन नंबर 95 साठी. बरेचदा असं होतं की क्वेश्चन मध्येच आपला आन्सर असतं, फक्त आपल्या वाचण्यात कधी कधी चूक होते. ती चूक तुम्ही होऊ देऊ नका. जर का ही खरंच तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर ह्या ज्या चुका आहेत किंवा या ज्या सिली मिस्टेक्स आहेत ह्या तुम्हाला थोडे इग्नोर कराव्या लागतील. आणि या तुम्हाला कमी कुठे करता येईल की हे डिपेंड करेल तुमच्या प्रॅक्टिसवर. तुमचं प्रॅक्टिस किती चांगलं आहे यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. क्लिअर? बघा, ऍक्च्युली आपला व्हिडिओ इथे थांबवायचा नाही, आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. पार्ट नंबर 8. या पार्ट नंबर 8 मधला जो काही क्वेश्चन मित्रांनो आहे, जो की लँड ॲक्विजिशनवर पुढचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल. 96, 97, 98, 99 आणि 100, जो की क्वेश्चन मित्रांनो 1894 वर डिपेंड करतो. ओके, त्यामुळे आपण हा जो काही पार्ट आहे किंवा या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये आपण घेणार नाही, कारण 1894 चा जो काही आहे हा 2013चा आपण पेपर बघतोय एडीटीपीचा. आणि जो काही लाराचा ऍक्ट आला आहे यामध्ये काय होतं किंवा या ऍक्ट मध्ये काय होतं तुम्हालाही माहित आहे. फक्त इथे कॉम्पेन्सेशन होतं. कोणत्याही पद्धतीचे रिहॅबिलिटेशन किंवा रिसेटलमेंट तुम्हाला 1894 च्या ऍक्ट मध्ये बघायला मिळणार नाही. हा प्युअर फक्त लँड ॲक्विजिशन ऍक्ट 1894 होता, ज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं रिसेटलमेंट रिहॅबिलिटेशन दिलेलं नव्हतं. मग रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट आपण आत्ताच्या कंडिशनमध्ये बघतो, जो की 2013 वर डिपेंड करतो. म्हणजे ऑब्व्हियसली 2013च्या पेपरमध्ये या गोष्टी नसणार. त्यामुळे क्वेश्चन नंबर 96, 97, 98, 99 आणि 100 हे मी इथनं काढून टाकतोय किंवा हे घेणार नाहीये. क्लिअर? पुढे आपण अजून आपल्या मॅरेथॉन लेक्चरमध्ये पुन्हा काही पार्ट बघूया, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिससाठी आपण काही बघणार. आपण लवकरच एक मॅरेथॉन लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट चालू करू आपल्याच या प्लॅटफॉर्मवर. तोपर्यंत मित्रांनो थँक्यू. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये, जे की असेल एडीटीपी 2022 वर. थँक्यू सो मच.